नेक्स्ट आहे बा पास्कल्स लॉ. आता ब्लेस पास्कल नावाचे सायंटिस्ट आहे आणि त्यांनी ऑब्झर्व केलं की जे फ्लुइडमधला प्रेशर असेल, ओके, द प्रेशर इन अ फ्लुइड ॲट रेस्ट, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला असेल तर अशा वेळेस जो प्रेशर आहे, ओके, ॲट ऑल पॉईंट्स हा प्रेशर कसा असतो, सेम असतो. मात्र इथं एक वैशिष्ट्य आहे की ते सर्व पॉईंट्स कसे पाहिजे, सेम हाईटला पाहिजे. ओके, सो स्टेटमेंट काय आहे की प्रेशर इन अ फ्लुइड ॲट रेस्ट, ओके, इज द सेम ॲट ऑल पॉईंट्स इफ दे आर ऑल ॲट सेम हाईट. ओके, सो सेम हाईटला असणाऱ्या सर्व पॉईंट्सवर प्रेशर हा कसा असतो, सेम असतो. फक्त ऑब्जेक्ट हा कोणत्या पोझिशन पाहिजे, रेस्ट पोझिशनमध्ये पाहिजे. तर हे जे स्टेटमेंट आपण आता डिस्कस केलं तर त्या संदर्भात आता आपल्याला प्रूफ करायचं आहे पास्कल्स लॉ. आता हे प्रूव्ह करत असताना ॲक्च्युअल आपण काय करणार माहिती आहे का की इथं समोरचा फेजर पाहिला प्रिझमचा तर कोणता आहे, ABC, आणि बॅक कोणता आहे, DEF. सो आपण एक इलिमेंट घेतला जो की रेस्ट पोझिशनला आहे आणि इंटेरियर ऑफ द फ्लुइडच्या कुठे आहे, तो आतमध्ये आहे. आता हा जो इलिमेंट्स आहे तर हा आहे राईट अँगल प्रिझम. ओके, तो एक प्रिझम आहे काटकोन असणारा. आता होतं काय की रिएलिटी जर पाहिली तर आपण फक्त आपल्या रेफरन्ससाठी हा प्रिझम मोठा घेतलेला आहे. लक्षात आलं का. ॲक्च्युअल हा जो आहे ना हा प्रिझमॅटिक इलेमेंट आहे, म्हणजे एक फार छोटासा असा एक पार्ट आहे की म्हणजे हे ॲक्च्युअल फ्लुइडच्या तुलनेमध्ये अतिशय कमी स्पेस त्यानं ऑक्युपाय केली आहे. सो हा व्हेरी स्मॉल आहे असं आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि सो याचा अर्थ असा आहे की लिक्विडमध्ये हा किती डेप्थला आहे, तर हा पूर्ण जो आहे हा सेम डेप्थला आहे आपण असं कन्सिडर करायचं. म्हणजे असं होऊ नये किंवा तुम्ही म्हणणार की ह्या वरचा पॉईंट जास्त हाईटला आहे किंवा हा कमी हाईटला आहे. तो लक्षात ठेवा की पार्टिकल अतिशय स्मॉल जर असेल, आता आपण गोष्ट उदाहरणार्थ एक फार मोठं लिक्विड आहे आणि त्याच्यामध्ये एक फार छोटा जर एखादा कण असेल तर त्या कणावरचे समजा सर्व पार्टिकल जे असतील तर ते काय असतील, सेम हाईटलाच आपण कन्सिडर करणार. सो लक्षात ठेवायचं हा प्रिझम इतका स्मॉल आहे की याची जी लोकेशन जर पाहिली आपण तर ही सरफेसपासून तो सेम डेप्थला आहे असं आपण कन्सिडर करू. ओके, आणि सो सेम डेप्थला आहे याचा अर्थ या प्रिझमच्या सर्व पॉईंट्सवर जो ग्रॅव्हिटी इफेक्ट असेल तो कसा असेल, या ठिकाणी सेम असेल. ओके, सो पुन्हा एकदा आपण म्हटल्यास लिहू शकतो की ॲट ऑल पॉईंट्स है ना, प्रिझमचे जेवढे काही पॉईंट्स असतील त्या सर्वावर जी अप्लाय होणारी जी ग्रॅव्हिटी आहे ही सुद्धा कशी आहे, सेम आहे. ओके, फक्त आपण आपल्या रेफरन्ससाठी त्या छोट्याशा एलिमेंटला काय केलं, एनलार्ज केलं, म्हणजे मोठं केलं असं आपण असं कन्सिडर करायचं. आता जे फोर्स ॲक्च्युअल एक्झर्ट व्हायले, ओके, तर हा एलिमेंट रेस्ट पोझिशनमध्ये असताना तर आपल्याला माहीत आहे की सर्व फोर्सेस जे आहेत तर ते कसे असतात, परपेंडिक्युलर ॲक्ट होत असतात. आता हा हायपोटेनसचा पोर्शन असा आहे म्हणून तो FB असा ॲक्ट होत आहे, हे की नाही. बाकी तर इकडचा जो फेस आहे तिथं FC परपेंडिक्युलर आहे, हे ना. खालचा जो पोर्शन आहे तिथं FA परपेंडिक्युलर आहे. म्हणजे सर्व फोर्सेस हे काय आहेत, नॉर्मल आहेत सरफेसला. ओके, सो आता आपण असं कन्सिडर करू की 3 प्रकारचे इलिमेंट्स आपण घेऊ. ओके, सो 3 पद्धतीचे इलिमेंट्स घेत असताना वरचा पोर्शन कोणता आहे, ADFC, बरोबर. तर याच्याशी रिलेटेड असणारा जो प्रेशर आहे तो आपण कन्सिडर करू PB. ओके, त्यानंतर खालचा जो पोर्शन आहे BEFC याच्याशी रिलेटेड असणारा प्रेशर कोणता आहे, PA. आणि त्यानंतर हा जो पोर्शन आहे ABED या पोर्शन संदर्भात जो प्रेशर आहे तो आपण काय कन्सिडर करू, PC कन्सिडर करू. ओके, आणि करस्पॉन्डिंग फोर्सेस पण घेतले आपण FA, FB आणि FC. ओके, त्यानंतर हा जो एरियाज आहेत त्या एरियासुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. मग हा जो वरचा एरिया आता मी सांगितला रेक्टँग्युलर एरिया आहे की नाही, रेक्टँग्युलर सरफेस, हा कोणता असेल, AB. खालचा रेक्टँग्युलर कोणता असेल, AA, बरोबर. A म्हणजे एरिया, स्मॉल a म्हणजे तो पोर्शन. ओके, आणि हा 3 क्रमांकाचा जो आहे तो कोणता असणार, AC. ओके, सो अशा पद्धतीचे हे एरियाज. आता ओव्हरऑल आपल्याकडे 3 सरफेस आहेत, त्या तिन्हींचे एरिया आपण डिनोट केलेले.
आता आपल्याला काय करायचं आहे, ट्रॅग्नोमेट्री जी आहे ती थोडीशी इथं समजून घ्यायची आहे. आता तुम्हाला माहीत असेल की हा जो प्रिझम आहे, तर या प्रिझममध्ये जरी इथं तुम्हाला θ1 आणि θ2 दिले असतील, मात्र ते दोन्ही अँगल कसे असतात, सेम असतात, 45 असतात. जसं की स्क्वेअरचा आपण एक पोर्शन घेतो तसं आपण कन्सिडर करायचं आहे इथं. सो आपल्या रेफरन्ससाठी आपण θ1 θ2 याला काय कन्सिडर करणार आहे, θ कन्सिडर करणार आहे. सो आता अशा केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जर आपण FC चा विचार केला, ओके सो आपल्याला माहीत आहे की जे इक्विलिब्रियममध्ये फोर्सेस जे आहेत ना ते एकमेकांना इक्वल आणि अपोजिट ॲक्ट होत असतात. आता हा जो FB आहे, तर या FBचा असा पोर्शन आपल्याला शोधायचा आहे की ॲक्च्युअल हा जो आहे हा ॲक्च्युअल त्याच्या अपोजिट साईडला नाही, तर त्याला बॅलेन्स करणारा जो फोर्स असेल तो असा असेल, बरोबर ना. FCला बॅलेन्स करणारा FBचा हा कंपोनंट आहे समजा. आता या कंपोनंटचा आपल्याला काय शोधायचं आहे, व्हॅल्यू शोधायची आहे. आता तसं विचार केला तर अँगल तर θचा आहे, बरोबर आहे का. आता पहिला जो अँगल C संदर्भात जो अँगल आपल्याला θ1 दिलेला आहे, त्या संदर्भात जर आपण ट्रॅग्नोमेट्री फाइंड केली sin θ1, अर्थातच ती कोण आहे, sin θ. तर sin θ बरोबर काय असेल बरं. ठीक आहे, इथं थोडं अगोदर मी तुम्हाला 2 मिनिट थोडं विषय चेंज करतो. पहा, तुम्हाला आत्तापर्यंत माहीत होतं की असा जर आपला फोर्स ॲक्ट होत असेल तर एक्स ॲक्सिसला कोणता कंपोनंट घेतो आपण, त्याचा F cos θ, आणि वाय ॲक्सिसला काय घेत असतो, F sin θ, बरोबर. आता इथं फोर्सची डायरेक्शन चेंज झालेली, करेक्ट. म्हणजे याचा अर्थ इथे जो कंपोनंट असेल तो कोणता असेल आता, F sin θ, आणि जो वाय ॲक्सिसचा कंपोनंट असेल तो कोणता असेल आता, F cos θ. ओके. सो आता ओव्हरऑल F म्हणजे कोण, FBचे 2 कंपोनंट्स घेतले आपण. FB असा ॲक्ट होत आहेत ना, तर त्याचा इकडचा कंपोनंट कोणता घेतला आपण, FB sin θ, आणि वरचा कंपोनंट घेतला FB cos θ. ठीक आहे. तर आता आपण हे रिमूव्ह करू वाटल्यास, याची काही गरज नाही. पहा, आता सांगितल्याप्रमाणे जो FC आहे याला बॅलेन्स कोण करायला पोर्शन, FB sin θ. सो वी कॅन राईट FB sin θ इज इक्विलिब्रियम बाय फोर्स FC, बरोबर. आणि FA जो आहे त्याला कोण करायला, FB cos θ. सो FB cos θ याला मेंटेन करायला FA. ओके. आता हे 2 झाले. आता एरिया संदर्भात ट्रॅग्नोमेट्रीचा विचार करू आपण. आता यावेळेस आपण ॲक्च्युअल एरिया जो आहे हा वरचा आहे, बरोबर ना, वरचा पोर्शन आहे. तर त्यानं होरिझॉन्टलसोबत जो अँगल θ2 इथे घेतलेला आहे, तर त्या संदर्भात आपण θ कन्सिडर करून जर अशा केसमध्ये sin θची व्हॅल्यू काढली, तर sin θ काय असेल, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. आता अपोजिट साईड कोण आहे आपल्याकडे, एरिया ऑफ C आहे, आणि जो हायपोटेनस आहे तो कोणता आहे आपला, एरिया ऑफ B. आणि यावरून काय लिहिता येईल आपल्याला, AB sin θ इज इक्वल टू AC. ओके, बाय द जॉमेट्री. आता हे झालं 1 2, त्यानंतर हा 3. त्यानंतर सेम केसमध्ये जर आपण cos θ घेतला याच अँगलला, तर cos θ कोण आहे, BC. BCचा एरिया कोणता आहे, BC म्हणजे हा पूर्ण BEFC. तर हा एरिया कोणता आहे, AA. हायपोटेनस पुन्हा एकदा कोण आहे, AB. आणि या केसमध्ये AB cos θ बरोबर हा एरिया येईल. हे इक्वेशन नंबर 4. ओके. आता हे जे वरचे 2 आपण फोर्सेस लिहिलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे की हे बाय द इक्विलिब्रियम आपण मेंटेन केलं, की हा फोर्स त्या फोर्सला काय करला, मेंटेन करला. आणि हे जे आहेत हे विशिष्ट प्रकारची काय वापरली आपण, जॉमेट्री वापरली, आणि जॉमेट्रीवरून हे रिलेशनशिप काढलं. मग आता हे रिलेशनशिप काढल्यानंतर आता बघा,
हे आपल्याला काय करायचं आहे, पर्टिक्युलर जे आहेत तर त्या राशी आपल्याला काय करायचं आहे, रेशो घ्यायचा आहे. सो आता जसं की आपण आता एफ ए अपॉन ए ए याचा रेशो घेतला, एफ ए अपॉन ए ए. सांगा एफ एची व्हॅल्यू काय आहे, एफ बी कॉस थीटा डिवायडेड बाय ए एची व्हॅल्यू काय आहे, ए बी कॉस थीटा इज इक्वल टू. आता पुढे जर हे दोन्ही कट केले आपण कॉस थीटा, ओके, तर यावरून सिद्ध काय होतं बरं, यावरून सिद्ध होतं की एफ ए अपॉन ए ए इज इक्वल टू एफ बी अपॉन ए बी. करेक्ट, हे तर सिद्ध झालं. त्यानंतर आपल्याकडे ज्या आणखीन व्हॅल्यू आहेत तर त्या आहेत एफ सीच्या, ओके, त्यांचा रेशो घेऊ आपण. सो एफ सी संदर्भात, सो एफ सी अपॉन ए सी, सी टाइम्स सी लेवल सी जी आहे पोझिशन, तर तिथलं आपण काय करलो, प्रेशर कॅल्क्युलेट करलो, फोर्स अपॉन एरिया. सो एफ सीची व्हॅल्यू काय आपल्याकडे, एफ बी साइन थीटा, आणि ए सीची काय आहे, ए बी साइन थीटा. साइन थीटा गेट कॅन्सल, and so we can write FC upon AC is equal to FB upon AB. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन यांना जर आपण कंबाईन केलं तर आपण डायरेक्ट लिहू शकतो की बी पॉईंटवरचा फोर्स अपॉन एरिया हे कशाचे इक्वल आहे, सी पॉईंटचा जे रेशो आहे फोर्स अपॉन एरिया, बरोबर, आणि हे सुद्धा कशाचे इक्वल आहे, ए पॉईंटवरचा फोर्स अपॉन ए पॉईंटवरचा एरिया, बरोबर. हे तीन एकमेकांच्या काय आले, इक्वल आले, आणि दॅट्स वाय वी कॅन राईट फोर्स अपॉन एरिया म्हणजेच काय, प्रेशर. प्रेशर ॲट बी इज इक्वल टू प्रेशर ॲट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट ए. आणि सो आपल्याला पास्कल लॉमध्ये हेच प्रूव्ह करायचं होतं की एखाद्या लिक्विडमध्ये एखादा ऑब्जेक्ट सबमर्ज आहे तो रेस्ट पोझिशनला आहे आणि सेम डेप्थला जर असेल तर ऑल साईडनं जे प्रेशर आहे तो इक्वली त्याच्यावर काय करतो, ॲक्ट करतो. हे इथं पास्कल्स लॉ आपण प्रूव्ह केलं, ओके. आणि सो वी कॅन राईट जे स्टेटमेंट आहे आपलं पास्कल्स लॉचं ते स्टेटमेंट आपण लिहू की प्रेशर exerted is same in all direction in a fluid at rest. पण याला एक्सेप्शन लक्षात आलं तुम्हाला की जे सेम आहे तर या पूर्ण वाक्याला एक एक्सेप्शन आहे. ते एक्सेप्शन काय आहे, ॲट सेम हाईट है ना, ॲट किंवा ॲट सेम डेप्थ, ओके. आता ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की जी प्रेशर आहे ती वेक्टर क्वांटिटी नाही, ती काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. जसं अदर स्ट्रेस जे आहेत, स्ट्रेस पाहिले ना आपण, तर ते ॲक्च्युअल वेक्टर क्वांटिटी आहेत, परंतु प्रेशर स्वतः कसं आहे, स्केलर क्वांटिटी आहे. सो त्याला आपल्याला असाइन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची डायरेक्शनची आवश्यकता नाही. आणि सो फोर्स अगेन्स्ट एनी एरिया विदिन अ फ्लुइड ॲट रेस्ट अँड अंडर द प्रेशर नॉर्मल टू द एरिया आपण या ठिकाणी जर काढला तर त्यावरून आपण प्रेशर काढू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्शनची आवश्यकता नाही आहे. आता सेकंड केसमध्ये एक होरिझंटल बार आपल्याला दाखवलेला आहे, ओके. आणि कन्सिडर करा की हा जो होरिझंटल बार आहे तर हा एका फ्लुइडमध्ये आहे, ओके. सो एक होरिझंटल बार, सपोज बारची लेंथ काय दाखवू आपण, ए बी, ओके. आता जो बार आहे तर हा ॲक्च्युअल कोणत्या पोझिशनला आहे, लिक्विडमध्ये असताना तो इक्विलिब्रियम पोझिशनला आहे, ओके. आता जे होरिझंटल फोर्स ॲक्ट करतात त्याच्या दोन एंड्सला, ओके, तर मस्ट बी बॅलेन्स. म्हणजे जे काही होरिझंटल फोर्स असतील, जसं की इथे एक होरिझंटल आणि इकडंच एक है ना, नेट फोर्स काढला आपण, तर हे फोर्सेस जे आहेत तर होरिझंटल फोर्सेस जे आहेत तर
त्याच्यामुळं हे बॅलेन्समध्ये आहे. किंवा आपण असं म्हणू की द प्रेशर ॲट टू एंड्स मस्ट बी इक्वल, म्हणजे आपल्याला म्हणता येईल की प्रेशर ॲट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट बी. ओके. सो यावरून सुद्धा आपल्या लक्षात येतं की हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये जेवढे काही पॉईंट्स असतील है ना, सेम डेपला, सेम लेवलला, सर्व ऑल डायरेक्शनला जे प्रेशर आहे तो कसा असतो, सेम असतो. आणि दॅट्स वाय ती वस्तू कशामध्ये असते, इक्विलिब्रियममध्ये असते. कारण प्रेशर जर इक्वल नसते, ओके, सो फ्लुइडच्या डिफरंट पार्ट्समध्ये जर प्रेशर इक्वल नसता तर डेफिनेटली या ठिकाणी एक फ्लो झाला असता त्या हॉरिझॉन्टल बार्सचा, बरोबर आहे का. आणि त्याचा फ्लो झाला नाही, यावरून ही गोष्ट सिद्ध होते की त्या ठिकाणी ॲक्च्युअल फ्लो ऑब्सेन्स आहे. फ्लो ऑब्सेन्स आहे याचा अर्थ प्रेशर इन द फ्लुइड मस्ट बी सेम एव्हरीवेअर, है ना. हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये प्रेशर जो आहे तो एव्हरीवेअर या ठिकाणी सेम असतो. सो हा आहे आपला पास्कल्स लॉ.